नमस्ते, मी गायत्री आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मस्त माझा लुक चेंज आहे का? टिपिकल ट्रेडिशनल पासून काहीतरी वेस्टर्नाइज, काहीतरी वेगळं दिसतंय का? तर ह्याला म्हणतात ग्लॅमरस लुक। आता हा लुक कसा कसा अचीव केला ह्याचे संपूर्ण डिटेल्स आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच, पण खूप कमीत कमी प्रोडक्ट मध्ये इतका सुंदर ग्लॅमरस लुक कसा तयार होतो ह्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत। कोणतेच प्रोडक्ट हे स्पॉन्सर प्रोडक्ट नाहीये, सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला जे प्रोडक्ट्स पाहिजे ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। सो चला सुरुवात करूया आपल्या ह्या ग्लॅमरस आणि मस्त अशा मेकअपला। त्याच्या आधी काही सिनेमॅटिक्स लुक बघा, हा मेकअप किती फ्लॉलेस आणि किती सुंदर दिसतो। असा पूर्ण ग्लॅमरस असा मस्त मेकअप हा कमीत कमी प्रोडक्ट मध्ये मी केलेला आहे। कसे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत, कोणत्या टेक्निक आहेत, बेसिक टेक्निक आहेत, त्या टेक्निक तुम्ही बघा, तुम्ही स्वतः हा ग्लॅमरस मेकअप घरी करू शकता। चला तर मग सुरुवात करूया आपल्या ह्या ग्लॅमरस मेकअपला। सो ब्लेंड खूप छान पद्धतीने झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे कलर करेक्टर। खूपदा मोबाईल बघून, कम्प्युटरच्या समोर थांबून, डोळ्यासमोर डोळ्याच्या खाली खूप छान वर्तुळ आली असणार, ती लपवायचं असेल तर त्याच्यासाठी कलर करेक्टर इम्पॉर्टंट आहे। माझ्या डोळ्याखाली थोडेफार ब्लॅक सर्कल्स आहेत, तर एकदम लाईटली, त्याच्यानंतर स्पेशली होटाच्या आजूबाजूचा पोर्शन तो सोडू नका। मी हा हाताने ब्लेंड करते। आणि आता कलर करेक्टर हा अगेन जिथे गरज आहे डोळ्याच्या खाली, आणि खरंच सांगते अजून पण की प्रोडक्ट जेवढं कमी वापराल ना तेवढं ते छान दिसतं। तर पोटांच्या इथे, त्याच्यानंतर नाकाच्या इथे सरळ टी झोनला, बेसिकली हा पोर्शन वापरायचा आहे ना, हा टी झोनला, हा आणि असा हा आपला टी झोन आहे। एवढ्याच पोर्शनला फक्त कन्सिलर लागला पाहिजे, दॅट्स इनफ। कन्सिलरचं काम हे एवढंच आहे, तर तेवढा पुरताच कन्सिलर वापरा। खूपदा ना पुरा फेस भरायला जातो आणि खूप वेळाने ते खूप एकदम थिक स्किन वरती लेअर आल्यासारखी वाटते। सो कन्सिलर नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप अजिबात विसरायची नाही, अजिबात, ते म्हणजे लूज पावडर। लूज पावडर नंतर हा पुरा कन्सिलर आहे ना लूज पावडरने कन्सील करून घ्यायचं। जिथे जिथे लावलंय ना तिथे तिथे पहिली लूज पावडर तुमची गेलीच पाहिजे। सो हा बेस तरी झालाय सध्या, आणि ह्या बेस नंतर अजून एकदा मी हा मेकअप फिक्सर लावते। आता या मेकअप फिक्सर नंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे कॉन्टोर करणं। आता हा चेहरा माझा एकदम ब्लँक आणि पुरा असं एकदम कॅनव्हास सारखं वाटत असेल, आपल्याला ह्याच्यामध्ये ना शॅडोज आणायचे, अशी मस्त सुंदर अशी चीन्स वगैरे ना, असे शार्प चीन्स खूप छान दिसतात। जॉ लाईन खूप अशी शार्प पाहिजे, खूप छान दिसतात। सो त्याच्यासाठी कन्सिलर सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो। ही बेसिकली एवढ्या पोर्शनला मी लावलेला आहे कन्सिलर, आणि हा खूप व्यवस्थित पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लेंड करून घ्यायचं। जी पण शार्प लाईन आहे ना ती फक्त ब्लेंड झाली पाहिजे। कॉन्टोरिंग,
दॅट्स इट. हा माझा बेसिक मेकअप झालेला आहे, जिथे मी चेहऱ्याला प्रॉपर कन्सिलर केलेला आहे, त्याच्यानंतर कॉन्टोरिंग केलेलं आहे, म्हणजे थोडेसे शॅडो क्रिएट केलेले आहेत. आता हा बेसिक झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे आय मेकअप, आणि एकदम सिम्पल छोट्याशा एकदम 2-3 छोट्याशा स्टेप्स आहेत ज्याने तुमचा आय मेकअप पुरा क्लिअर होणार. आणि ग्लॅमरस मेकअपचा मेन पोर्शन आहे ना हा आय मेकअप वरती असतो. तर मी तुम्हाला दाखवते. आता मी घातलंय ना हे ब्लॅक कलरचे शर्ट घातले, त्यामुळे मी ब्लॅक थोडेसे स्मोकी ग्लॅमरस आईज करणार आहे. त्याच्यासाठी आपलं हे रेग्युलर तेच आपलं न्यूड आयशॅडो पॅलेट मी वापरते. ह्याच्यातला हा जो ब्राऊन कलर आहे ना, हा ब्राऊन कलर स्पेसिफिकली हा मी वापरते. आणि मला बोटाने लावायला जास्त सोयीस्कर वाटतं, सो मी ब्रश न वापरता आय मेकअप हा पटापट बोटानेच करते. ह्याच्यानंतर हा थोडासा डार्क असा ब्राऊन आयशॅडो आहे, जो मी माझ्या पापण्या जिथे आहेत ना आयलॅशेस, फक्त तेवढाच पोर्शनला, वरती जात नाहीये, फक्त तेवढाच पोर्शनला लावते. आणि आता ह्याच्यानंतर हा जो ब्लॅक कलरचा आयशॅडो आहे ना, हा ब्लॅक कलरचा आयशॅडो हा मी खूप कमीत कमी लावायचा प्रेफर करते, आणि तो पण ना आउटर साइडला, आउटर कॉर्नर ऑफ द आईज. सी एवढाच. त्याच्यानंतर दॅट्स इट. आता हा फक्त व्यवस्थित ब्लेंड करायचा आहे, आणि आता हा ब्लेंड करायला मी ब्रश वापरते. सो अशा ह्या स्मोकी आईज नंतर महत्वाचं ते म्हणजे काजळ मी प्रेफर करते, कारण मला थोडेसे ग्लॅमरस ब्लॅक स्मोकी आईज पाहिजे, तर मग मी काजळ प्रेफर करते. तुम्हाला पाहिजे ना ह्याच्यावरती डायरेक्ट लायनर लावून मस्करा लावून यू आर गुड टू गो, पण मला आज काजळ लावायचंय कारण माझे डोळे खूप सुंदर दिसतात. तर आपण आता काजळ लावूया. आणि अगेन जे जे प्रोडक्ट मी यूज करते ना, हा कुठला स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, तर जे जे प्रोडक्ट्स यूज करणार त्याची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्हाला जे प्रोडक्ट्स पाहिजे तुम्ही डिरेक्टली जाऊन बाय करू शकता. हे काजळ लावून घेतलं. आता हा स्मज वाला जो ब्रश आहे ना, त्याने मी हा पुरा काजळ प्रॉपरली स्मज करते. आणि आता हा बेसिकली माझा स्मोकी आईज, प्रॉपर ब्लॅक स्मोकी आईज रेडी आहे. मस्करा लावला तर एव्हरीथिंग इज सॉर्टेड. नाव मस्करा. याच्यानंतर महत्वाची स्टेप ती म्हणजे तुमचं आयब्रो डिफाईन करणं. माझे आयब्रोज ऑलरेडी थिक आहेत, व्यवस्थित आहेत, तर मी सहसा आयब्रो पेन्सिल वगैरे लावत नाही. जे माझं मेकअप आधीपासून बघतात त्यांना माहितीये की मी सहसा आयब्रोज साठी अलग से पेन्सिल वगैरे काय लावत नाही. मी एक ब्रश फिरवते आणि आय एम सॉर्टेड. आता ह्याच्यानंतर लिपस्टिक. मेकअप मला पूर्ण फोकस माझ्या आय मेकअप वरती पाहिजे होता. ठीक आहे, त्याच्यासाठी आता मी लिपस्टिक जी पण लावणार ना ती प्रॉपर न्यूड लिपस्टिक लावणार. माझा पुरा फोकस हा माझ्या आय मेकअप वरती राहू दे. महत्वाचं ते म्हणजे लिप लायनर. वापरून एकदम छोटस झालंय, पण मला हा ब्राऊन लिप लायनर आवडतो. माझ्या स्किन वरती खूप चांगल्या पद्धतीने जातो आणि माझ्या लिपस्टिक ह्याच्या बरोबर खूप चांगला ब्लेंड होता. सो आणि ह्याच्यावरती ना मी 2 शेड वापरते. मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते 2 शेड आहेत. हे ना खूप छान दिसतात. हा एक आहे
मोआ मोड ह्याचे पण मी जे पण काय डिटेल्स आहेत ते तुम्हाला सगळे पाठवते. तर तुम्ही बघितलात ना, हा ना थोडासा पिंकिश डार्क पिंकिश टोन आहे. आणि आता ह्या टोनला थोडस सेटल करण्यासाठी मी ही ब्राऊन कलरची लिपस्टिक लावते. इन्स्टंट सेटल होऊन जातो, ते एकदम पिंक असा लाऊड नाही दिसत. आणि ही जी टोन आहे ना, ही माझ्या ब्राउनी स्किन टोनला एकदम प्रॉपरली मॅच होते. ह्याच्यानंतर महत्वाचं आणि आवडती गोष्ट ती म्हणजे ब्लश लावायची. मी प्रेफर करते की हे माझे चिक बॉल्स आहेत ना त्याच्यावरती, चिक बोनच्या वरती लावायला, की मला तो हा असा शार्प लुक आवडतो. आणि मस्त असं ग्लॅमरस ब्लेंड करून टाका ते. ह्याच्यानंतर मेकअप फिक्सर इम्पॉर्टंट. ही माझी स्ट्रोक क्रीम आणि हे ऍज अ लिक्विड हायलायटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकते. चिकबोनच्या वरती, आयब्रोजच्या थोडस खाली, नोजच्या इथे, पोटाच्या इथे. दॅट्स इट. छान असा ब्लेंड झाल्यानंतर बेसिकली हा माझा ग्लॅमरस असा मेकअप पुरा रेडी आहे. सो आणि आता हा माझा असा सुंदर ग्लॅमरस मेकअप हा एक्सेसरी शिवाय अर्धा अपूर्ण आहे. सो एक्सेसरी साठी मी हा एक स्टेटमेंट पीस ट्राय करते. आता हे छोटूसा असं इयर कप आहे, हे इयर कप मी ट्राय करते. एक स्टेटमेंट. ऑलरेडी नेकलेस आपल्या एवढा हेवी आहे ना, तर कानात वगैरे काही नसलं तरी पण ते छानच दिसेल. आणि हा एक असा, आणि ऑफकोर्स मध्ये खूप कर्ली असे मस्त हेअर आहेत तर ते मी मोकळे ठेवायचे प्रेफर करते. तर हे अशा पद्धतीने हा पुरा ग्लॅमरस लुक माझा रेडी आहे विथ एक्सेसरीज. जर हा मेकअप तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका, म्हणजे त्यांना पण थोडंसं ग्लॅमरस राहायला हेल्प होईल. आणि असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओज साठी खूप पुढच्या काही दिवसांमध्ये खूप मस्त इंटरेस्टिंग असे व्हिडिओज घेऊन मी येणार आहे. व्हिडिओ बघायचे असेल तर हा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराच, खूप जणींना शेअर कराच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.